मराठी वैदर्भीय अध्यापक संघाला काही दिवसापूर्वी असं आढळून आलं की अरे, व्हिडिओची जणू काही लाट आली. पण या पाठ्यपुस्तकाचे अंतरंग काय आहे, किंवा इयत्ता 10वीचा पेपर सोडवण्यासाठी जी कृतीपत्रिका असणार आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन कोण करतंय का, आणि तेही सविस्तर, मनापासून आपुलकीने. हा विचार माननीय शिल्पा कुलथे मॅडम यांच्या मनामध्ये आला की एक उपक्रमशील शिक्षिका, त्यांच्या मनात हा विचार आला आणि मग त्यांनी हा विचार आपल्या मार्गदर्शिका डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांच्याकडे बोलून दाखवला. आणि डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी हा उपक्रम करण्यास सुचवले आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांनी शिल्पा कुलथे मॅडमला केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज 10 ऑक्टोबर रोजी हा उपक्रम सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुरुवातीला सरस्वती मातेचा आशीर्वाद घेऊया. असं म्हणेल, तू बुद्धी दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. आणि हाच आमचा ध्यास असेल की विद्यार्थ्यांना जे सर्व काही आहे ते मिळू दे. त्यासाठीच आमचा ध्यास, आमच्या शिक्षकांचा हा ध्यास. थोड्या दिवसाने आदिशक्तीचा नव जागर सुरू होईल आणि आम्ही आजपासूनच हा जागर, ज्ञानाचा जागर सुरू करतोय. आणि एकूण 14 पुष्पांची ही मालिका आपल्या समोर घेऊन येताना आम्ही आज हर्षित झालेलो आहोत. आज 10 ऑक्टोबर, आजचं पहिलं सत्र जे आहे त्या माननीय स्वाती ताडफळे मॅडम घेणार आहेत. तर अशा या बहुमूल्य आणि अनोख्या उपक्रमासहित आज आम्ही आपणा समोर आलेलो आहोत. आपणा सर्वांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. माननीय डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांचंही स्वागत करते. मान्यवर ज्या आजच्या व्याख्या आहेत, आजचा विषय त्या घेऊन आलेले आहेत की पाठ्यपुस्तकाची निवड आणि निकष. स्वाती ताडफळे मॅडम यांचंही स्वागत, शिल्पा कुलथे मॅडम यांचंही मनपूर्वक स्वागत, आणि जे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो जे मला आज इथे जॉईन झालेले आहेत त्यांचंही मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करते. एक महत्वाची सूचना देते की आपण जॉईन करताना आपलं नाव तिथे नोंदवावं कृपया. त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर आपण चॅटबॉक्स मध्ये आपल्या ज्या काही शंका असतील त्या द्याव्यात. त्या शंकांचं निरसन करण्यात येईल. ही सूचना अतिशय महत्वाची, आपण लक्षात घ्यावी. सुरुवातीला प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांना मी नम्र विनंती करते. मॅडम शिल्पा कुलथे मॅडम यांच्या शिक्षिका तर आहेतच, शिवाय पाठ्यपुस्तक मंडळाच्या त्या मार्गदर्शिका सुद्धा आहेत. तेव्हा येत आहेत आपणास प्रास्ताविक करण्यासाठी आपणासमोर सन्माननीय डॉक्टर माधुरी जोशी मॅडम. प्रथम भाषा मराठी वैदर्भीय संघाचे मार्गदर्शक म्हणून कृतीपत्रिका आणि पाठ्यपुस्तक अंतरंग या आंतरजाल कार्यक्रमात मूळ संकल्पना जिची आहे ती माझी विद्यार्थिनी शिल्पा. आज ज्या वक्त्या बोलणार आहे त्या वक्त्या म्हणजे माझी जिवलग मैत्रीण स्वाती ताडफळे मॅडम, आणि विविध शहरांमधून आणि गावांमधून वक्त्या म्हणून बोलणाऱ्या आणि कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षक वृंद, या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करते. विद्यार्थ्यात जे जे हवे जीवनी ते ते तुला मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे. या बोधवाक्याला अनुसरून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपयोजनात्मक करावं असं वाटलं. त्याचं कारणही तसं आहे. आजपर्यंत आपण अनेक समूहांतर्फे किंवा संघांतर्फे, उदाहरणार्थ पुणे, मुंबई, अहमदनगर, उस्मानाबाद, नागपूर या माध्यमातून अनेक शिक्षकांचं सखोल उद्बोधन झालं. त्यांनी आंतरजाल कार्यक्रम घेतले, त्यात पाठ सादरीकरण घेतलं. कवयित्री, लेखिका, लेखक यांची तुमच्या भेटीला ही एक मालिका सादर केली, किंवा प्रत्यक्ष पाठ सादर करताना लेखकांना बोलवलं. या सगळ्या कार्यक्रमांमधून तुम्हाला पाठाचे संदर्भ, पाठांची पार्श्वभूमी, पाठांचे उद्देश, कवितेचा लक्षार्थ, व्यंगार्थ आणि कठीण शब्दांचे अर्थ हे सगळे शिक्षकांपर्यंत पोहोचलेले आहेत. शिक्षक वर्ग पाठ्यपुस्तकाबाबत अगदी समृद्ध झाला आहे. असे कार्यक्रम ज्यांनी सादर केले त्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन. आता
आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश पाठ्यपुस्तकात लपलेले पाठांचे अंतरंग, कवितांचा गर्भितार्थ जो शिक्षकांचा समृद्ध झालेला आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आपला उद्देश आहे. तो पोहोचवण्यासाठी लागणारी अध्यापन तंत्र आपण प्रात्यक्षिकांसह सादर करणार आहोत. तद्वतच कृतीपत्रिकेतील 5 विभागांपैकी सर्व विभागात असणाऱ्या कृतींवर विचार करणार आहोत. त्या कृती काढायच्या कशा इथपासून तर त्या कृती सोडवायच्या कशा आणि सोडवण्याची प्रत्यक्ष कृती, त्या कृतीत अपेक्षित असलेली लेखन कौशल्ये सर्व वक्ते स्पष्ट करतील. परीक्षेतील प्रश्ननिहाय वेळेचं व्यवस्थापन आणि बोर्डाला अपेक्षित असलेली उत्तरांवर सुद्धा ते चर्चा करतील. एकंदर काय की शिक्षकांना प्राप्त असलेली समृद्धी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना असलेल्या शिल्पानं मात्र या बाबतीत खूप मेहनत घेतलेली आहे, तिला बरं नसताना सुद्धा. त्याबद्दल तिचं कौतुक. माझ्या सर्व मैत्रिणी ज्या ज्या या विषयांवर बोलणार आहेत आणि जे सूत्रसंचालन करणार आहे त्या सर्वांचे आभार. आपण सर्व शिक्षक मंडळी कार्यक्रम गोड करून घेऊ आणि कार्यक्रमाचं फलित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू अशी मी आशा करते. त्याप्रमाणे स्वमत, रसग्रहण, काव्य सौंदर्य, पत्रलेखन, निबंध लेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन मला येतंय असं म्हणणारे विद्यार्थी तयार होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. या विद्यार्थ्यांकडे बघून भाग्यवान शब्दाचा अर्थ आपल्याला नक्की कळावा ही कार्यक्रमाची अपेक्षा आहे. सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आम्हाला लाभल्या. आपले आशिष आमच्या पाठीशी असेच असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण खूप विस्तृतपणे सांगितलं की आपला उपक्रम कशा रीतीने पार पडणार आहे. मंडळी, शिक्षक मंडळींना मी असं म्हणेन की आपण आतापर्यंत बरेच भावार्थ सादर केले, परंतु प्रश्नपत्रिका कशी तयार करायची, कृतीपत्रिका कशी तयार करायची त्यासाठी आपण फक्त गाईडवर अवलंबून असतो. पण तसं न होता आपणही कार्यरत होऊया. आपण स्वतः प्रात्यक्षिक करून स्वतः कृतीपत्रिका तयार करूया आणि यासाठीच आजचा हा प्रपंच. माननीय शिल्पा कुलथे मॅडम यांनी अतिशय मेहनत करून हा उपक्रम आपल्यासमोर आणलेला आहे. त्यांच्या मेहनतीला आम्ही सलाम करतो. आजच्या मान्यवर आहेत स्वाती ताडफळे मॅडम आणि त्यांचा विषय आहे पाठ्यपुस्तकाची निवड आणि निकष. स्वाती ताडफळे मॅडम यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आजच्या पहिल्या पुष्पामध्ये. मॅडमचा परिचय करून देते की मॅडमचं नावच आहे स्वाती ताडफळे. स्वाती एक नक्षत्र आणि त्याचा अर्थ काय होतो माहितीये का? ती देवी, सरस्वती देवी, ज्ञानाची देवी. खरोखर मॅडम नावातच आपलं सर्व सार आलेलं आहे की आपण एक सर्जनशील आहात, सक्रिय आहात, आधुनिक विचारांचे आहात आणि आनंदी असं आपलं व्यक्तिमत्व आहे. आणि आपला परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतोय की थोडका नव्हे तर 2 पाने आपला परिचय आहे. आज या माध्यमातून मी आपल्याला भेटतेय की एक बहुआयामी व्यक्तिमत्व, फक्त एक शिक्षिका नव्हे. एक डिग्री मिळाल्यानंतर आपण शिक्षक होतो. मॅडम सुद्धा BA BEd आहेत. डिप्लोमा इन एज्युकेशन फॉर डेफ पुणे विद्यापीठामधून आपण मिळवलेला आहे. 31 वर्ष माध्यमिक स्तरावर अध्यापनाची सेवा केलेली आहे. ही सेवा करत असताना फक्त अध्यापन नव्हे तर शालेय आणि सर्व सहशालेय उपक्रमामध्ये आपण सक्रिय सहभाग दिलात. अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, स्पर्धेला पाठवलं, बक्षीसही प्राप्त करून दिली. जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा असू देत, निबंध लेखन असू देत, नाट्यवाचन असू देत, वक्तृत्वाची स्पर्धा असू देत, अशा विविध स्पर्धांमध्ये आपण मार्गदर्शन केलं आणि पारितोषिकही मिळवून दिली. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषा वाढीसाठी आणि शैक्षणिक पुनर्वसनासाठी आपण विशेष प्रयत्न केले. मॅडमचा परिचय वाचताना माझ्या लक्षात आलं की मॅडम फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर एक सामाजिक जाणीवा जिवंत असणारी एक शिक्षिका आपण आहात हे माझ्या लक्षात आलं.
आणि आपलं कार्य पाहताना हे दिसूनच येते की विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण कार्य केलेलं आहे. शिवाय वनवासी कल्याण संस्थेच्या जिल्हा समितीवर आपण समिती सदस्य म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. वनवासी मुलांच्या भाषिक समृद्धीसाठी आपण कार्य केलं. त्यानंतर NCERT नवी दिल्ली येथील जी संस्था आहे यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावर जे शैक्षणिक परिसंवाद चर्चा सत्र आयोजित केली जातात यामध्ये सुद्धा आपण सहभाग दिलेला आहे. 2020 म्हणजे याच वर्षी युनिसेफ तर्फे सुद्धा जे शैक्षणिक चर्चासत्र आयोजित केलं गेलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण सहभाग दर्शवलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या इयत्ता 7वी ते 10वी मराठी भाषा विषयाची जी पाठ्यपुस्तकं आहेत त्यांच्या संपादनाच्या कार्यामध्ये सुद्धा आपला सहभाग आहे. उच्च माध्यमिक 11वी आणि 12वी मराठी भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकासाठी सुद्धा समिती सदस्य म्हणून आपण महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे. विशेष गरजा असणाऱ्या इयत्ता 5वी ते 7वीची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी जी नॉर्मल आपली पुस्तक आहेत ती पुस्तकं नसतात, त्यांना वेगळी मराठी भाषा विषयाची पुस्तकं निर्माण करावी लागतात. त्या विषयासाठी सुद्धा आपण त्या पुस्तकांच्या लेखनामध्ये सहभाग दर्शवलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित अनेक राज्यस्तरीय प्रशिक्षण जी घेतली जातात, शिवाय चर्चासत्र आहेत, कार्यशाळा आहेत, या उपक्रमामध्ये आपण मार्गदर्शन केलेलं आहे. नीतियुक्त मूल्यमापन रचना आराखडा तयार करण्यामध्ये सुद्धा आपला सहभाग आहे. त्याचबरोबर आकाशवाणी असेल, दूरदर्शन, बालचित्रवाणी इत्यादीद्वारे अनेक शैक्षणिक कार्यक्रमाचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे. शिक्षण संक्रमण शिक्षण विवेक यामधून शैक्षणिक विषयांवर सुद्धा लेखन करून शिक्षकांमध्ये वैचारिक जागृती करण्याचं अनमोल कार्य आपण केलेलं आहे. लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी अनेक सामाजिक संस्थांनी आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे. ते आपलं हे बहुमूल जे कार्य आहे, शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांसाठी असणारं सामाजिक कार्य, शिक्षकांसाठीचं कार्य याची दखल घेऊन आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आज पहिलं पुष्प सादर करताना आणि तुमची सोबत आम्हाला मिळालेली असताना अतिशय आम्हाला आनंद होतोय मॅडम. खूप खूप मी हार्दिक स्वागत करते आणि पुढील सूत्रे आपण कृपया घ्यावीत आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं अशी नम्र विनंती करते. आपल्याशी सुसंवाद साधतायत सन्माननीय स्वाती ताडफळे मॅडम. नमस्कार. प्रथम भाषा मराठी वैदर्भीय अध्यापक संघाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या सगळ्या या वेबिनार मध्ये सहभागी झालेले शिक्षक, काही मुख्याध्यापक पण सहभागी झालेले आहेत. माझ्या संस्थेचे मी ज्यांच्या हाताखाली काम केलं ते भांगे सरही आज आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांना माझा मनापासून नमस्कार. नागपूर माझं तसं मी कशी खूप आलेली नाहीये, पण नागपूरच्या अनेक मैत्रिणींबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यांचे एक वेगवेगळी गुणवैशिष्ट्य पण मला अनुभवता आली. या सगळ्या उपक्रमांची मार्गदर्शिका माझी ज्येष्ठ मैत्रीण माधुरी जोशी, हिच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सादर केला जातोय. तिचीच विद्यार्थिनी शिल्पा कुलथे मॅडम यांची संकल्पना आहे आणि त्यामुळे हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल याबद्दल मला विश्वास आहे. कळकळीने काम करणारे शिक्षक जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चित चांगलं काम उभं राहतं आणि आपण विद्यार्थ्यांपर्यंत अशा कळकळीने गेलो की विद्यार्थ्यांमध्ये तो दिसायचा तो आउटपुट निश्चित दिसतो. हा सगळा अनुभव आपण सगळेजण घेत आहात. जाधव मॅडमनी आता माझा परिचय करून दिला. अगदी खरं सांगायचं तर आपण प्रत्येक जण आपापल्या अध्यापन कार्यामध्ये प्रत्येक जण वेगळं काहीतरी करत आहात आणि प्रत्येकाला आपल्या विद्यार्थ्यांविषयी ओढ आहे. आपला विद्यार्थी सर्वांगीण पुनर्वसनाच्या दृष्टीने आयुष्यामध्ये उभा राहावा यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहात. पण एक संधी मिळाली आम्हाला काम करायची आणि म्हणून हे सगळं उभं राहिलं. पण आपण सगळे एकाच पायरीवर उभे आहोत असं मला वाटतं, एकाच स्तरावर उभे आहोत असं मला निश्चित वाटतं. आपण सगळेजण धडपड करून हा उपक्रम करताय, कळकळीने करताय. या उपक्रमास
कृती पत्रिका आणि पाठ्यपुस्तकाचे अंतरंग या उपक्रमाचं नावच त्याची सगळ्याची वेगळी ओळख सांगतंय. या उपक्रमास माझ्या अत्यंत मनापासून शुभेच्छा. अनेकांच्या एकत्रित आणि चांगल्या प्रयत्नातून हा उपक्रम आकाराला येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या अनेक मैत्रिणी माझ्या ओळखीच्या या आमच्यामध्ये तज्ञ मार्गदर्शक आहेत, श्रोत्यांच्या भूमिकेत आहेत, आणि त्यामुळे त्या सगळ्यांची मला आज नागपूरच्या निमित्ताने आठवण झाली. वैदेही, प्रांजली, सोनाली आहे, मीरा खांबोरकर पण नागपूरची, काही काम आम्ही एकत्र केलेलं आहे, स्मिता आहे. आणि या सगळ्यांची पुन्हा एकदा मला आठवण झाली. या निमित्ताने आपण भेटतोय. अनेक नवे शिक्षक या निमित्ताने मी जोडली जातेय, हेही माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे. शिक्षक बंधू भगिनींनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतंच जाहीर झालं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं आणि आपल्या शिक्षकांच्या मनामध्ये अनेक असंख्य प्रश्न निर्माण झाले, असंख्य प्रश्न. आणि अगदी खरं सांगायचं तर इतपसनं प्रश्न निर्माण झाले की पुस्तकं आत्ताच बदलणार का, बोर्ड आता नाहीच का, बोर्ड परीक्षाच घेणार नाही का, आणि पालक म्हणू नका, शिक्षक म्हणू नका, समाजातल्या अगदी प्रत्येक घटकाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी अनेक वेबिनार्स झाले आणि वेबिनार्सला जे पार्टिसिपंट्स उपस्थित होते त्यावरूनही असं लक्षात आलं की एकूणच शिक्षण प्रक्रियेबद्दल अनेक लोक आस्थेने विचार करणारे आहेत, आणि ही नक्कीच आश्वासक बाब आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने. शिक्षक बंधू भगिनींनो, जेव्हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येतं आणि त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यावर आधारित एक राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार होतो, आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाठ्यपुस्तकाची निर्मिती होते. आतापर्यंत आपण पाठ्यपुस्तक, कृतीपत्रिका, पाठ्यपुस्तकातले अनेक घटक या संदर्भामध्ये एकतर पाठ्यपुस्तक आज 2-3 वर्ष तुम्ही शिकवताय, आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच पाठ्यपुस्तकातला घटक किंवा त्यातले अंतरंग हे बऱ्यापैकी तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात. सगळे धडे, कविता, भाषाभ्यास मधले घटक, उपयोजित लेखनातले घटक, स्थूल वाचन, या सगळ्याशी तुम्ही जोडलेले आहात, तुम्ही समजून घेतलेलं आहे. अनेक शंकांचं निरसन आपल्या सिनियर्स कडनं वगैरे आपण करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आता ह्या वेबिनार मध्ये नवीन काय असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो. तर पहिलं म्हणजे त्याचं शीर्षकच, उपक्रमाचं शीर्षकच असं सांगतंय की हे या वेबिनारचं वेगळेपण काय आहे ते. सुरुवातच अशी होतीये की पाठ्यपुस्तक निवड आणि निकष हा विषय आज मला दिलेला आहे, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पाठ्यपुस्तक नेमकं कसं, पुस्तकामध्ये कोणाचे धडे घेतले जातात, कोणाच्या कविता घेतल्या जातात, आणि ही निवड कशी असते, या सगळ्यांबद्दल आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते. आपण जेव्हा अनौपचारिकरित्या काही एकमेकींशी बोलतो, गप्पा मारतो, त्यावेळेला पण या संदर्भामध्ये आपलं शेअरिंग होत असतं की अरे ग किती छान पुस्तक आहे, पण मग त्यातलं का नाही घेतलं, ही कविता अरुणा ढेऱ्यांची, अरुणाताईंची किती छान आहे, मग यावर्षी का नाही घेतली तीच कविता. अशा अनेक गोष्टी असतात की आपल्या मनात येतं की हा कसला धडा, किती जुनी भाषा आहे ही, आणि तरीही या पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालाय. आता कोणी नाही बोलत असं. पण शिक्षक बंधू भगिनींनो, पाठ्यपुस्तक हे इतर पुस्तकांपेक्षा निश्चितच वेगळं आहे. पाठ्यपुस्तक हे पुस्तक आहे, पण सगळी पुस्तकं ही पाठ्यपुस्तकं नसतात. मी पुन्हा एकदा हे वाक्य पुन्हा एकदा म्हणते, पुस्तक हे पुस्तक असतं, पण सगळी पुस्तकं ही पाठ्यपुस्तक नसतात. पाठ्यपुस्तकामधले जे पाठ्यांचे घटक आहेत, हे घटक म्हणजे अभ्यास करावाच असे घटक आहेत. भाषिक अंगाने, एकूणच मराठी भाषेचं जर पुस्तक घेतलं तर भाषिक अंगाने प्रत्येक घटकाचं वेगळेपण मुलांना कळावं हा हेतू असतो, आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला निवडीच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्याचा विचार केला जातो. शालेय वयामध्ये, अगदी शालेय वयात म्हणा, महाविद्यालयात गेल्यावर म्हणा, पाठ्यपुस्तक हे मुलांना आपलं वाटतं, माझं वाटतं. मराठीच्या बाबतीत जर आपण म्हटलं
तर आजही आपण शाळेत शिकत असतानाची जी मराठीची पाठ्यपुस्तकं होती त्याची मुखपृष्ठापासूनची काही काही आठवणी आपल्याला आहेत. अगदी कुठल्या पानावर कुठला धडा होता, कुठली कविता होती हे पण आपल्या सगळ्यांना काही काही जणांना लक्षात असेल. आपल्याला जे शिक्षक असतात, मॅडम स्लाइड नको, तीच राहू दे, पहिलीच स्लाइड राहू दे. पाठ्यपुस्तकामध्ये आपण शिकलेले पाठ्यपुस्तकातले घटक आज अनेक वर्षांनी पण आपल्याला आठवतात. त्याचं कारण एक तर ते घटकही उत्तम असतात आणि ते शिकवणारे अध्यापकही तितक्याच ताकदीने विद्यार्थ्यांसमोर म्हणजे आपल्या समोर आलेले असतात ते घटक. आणि त्यामुळे त्या घटकामधून आपण काय शिकलो, त्या कवितेतून आपण काय शिकलो, हे आजही जवळजवळ 30-35 वर्षानंतरही आपल्याला आठवतं. यामध्ये पाठ्यपुस्तकाचं जसं श्रेय आहे, तसंच ते पाठ्यपुस्तकाचं अध्यापन करणाऱ्या अध्यापकांचंही श्रेय आहे. आणि त्यामुळे शिक्षक म्हणून पाठ्यपुस्तक समजून घेणं ही निश्चितच प्रत्येक शिक्षकाची गरज आहे. आणि आपण तर भाषा शिक्षक आहोत. मराठी भाषा विषयाच्या शिक्षकांना तर मराठीचं पाठ्यपुस्तक हे आतून बाहेरून अंतर्बाह्य आणि बहिरंग या सर्व बाजूंनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर्वात प्रथम या उपक्रमाच्या निमित्ताने लक्षात आलं आणि पहिलाच विषय हा ठेवला. आणि त्यामुळे मी पहिल्यांदी शिल्पा मॅडमचं अभिनंदन करते की पाठ्यपुस्तकामध्ये एखादा घटक का येतो, एखादा घटक खूप चांगला असला तरी पाठ्यपुस्तकात त्याचा का नाही अंतर्भाव होऊ शकत, याबद्दलची निवड कशी होते आणि चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष काय हे शिक्षक म्हणून आपण समजून घ्यायला हवं असं आपल्याला वाटलं. आणि त्यामुळे अध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आपण हे समजून घेतल्यावर वाटतं. मुलांना शालेय पाठ्यपुस्तक आपलं वाटावं, माझं वाटावं, ही जबाबदारी पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्या सर्व गटाची असते. सर्व घटक म्हणजे केवळ समिती सदस्य नाही, केवळ अभ्यास गट सदस्य नाही, केवळ समीक्षक नाही, केवळ बालभारतीचे अधिकारी नाही, किंवा केवळ प्रूफ रीडर नाही, केवळ डीटीपी ऑपरेटर नाही, तर हे सगळं टीम वर्क असतं. कुठलाही एकच समिती सदस्य किंवा कुठलाही एकच अभ्यास गट सदस्य पुस्तक तयार करू शकत नाही. हे टीम वर्क आहे. आणि याच्यामध्ये मी आवर्जून नमूद करते की बालभारतीचं योगदान विलक्षण आहे. उत्तम दर्जाची पाठ्यपुस्तकं तयार करणं हे खरं म्हणजे बदलत्या काळामध्ये एक आव्हान आहे. आणि या आव्हानाला बालभारती पुरेपूर उतरतीये, स्वतःमध्ये बदल करतीये. आणि त्यामुळे बालभारतीतले अधिकारी, प्रूफ रीडर्स इतकंच नाही तर तिथे काम करणारे क्लर्क या सगळ्यांचं पाठ्यपुस्तक तयार करण्यामध्ये विलक्षण योगदान असतं. हे आवर्जून मी सुरुवातीलाच नमूद करते. पाठ्यपुस्तकाची प्रक्रिया कशी होते तर पहिल्यांदा मी म्हटलं की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जेव्हा जाहीर होतो तेव्हा त्याचा एक अभ्यास केला, त्याच्यावरती मतमतांतर होतात, त्याचे काही अभिप्राय समाजातल्या सर्व स्तरांकडनं मागवले जातात. आता इंटरनेटच्या वगैरे माध्यमामधून हे वेबसाईटवर टाकलं जातं, त्यातून प्रतिक्रिया मागवतात. शिक्षकांच्या प्रतिक्रियांचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि त्यामधून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार होतो आणि तो राज्यांकडे पाठवला जातो. मार्गदर्शक सूचना जरी कायम राहिल्या तरी राज्य आपापल्या गरजेनुसार, आपापल्या भौगोलिकतेनुसार त्यात थोडाफार बदल करतं आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार होतो. ही पण तशी दीर्घ प्रक्रिया आहे, लॉंग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये सुद्धा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पण शिक्षणाशी संबंधित अनेक घटक त्याच्यामध्ये त्यांचं योगदान असतं. अगदी पार प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून प्लॅटफॉर्मवर आपण फील्डवर काम करणारे शिक्षक या सर्वांचं योगदान तिथे, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक तिथे असतात आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार होतो. राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार झाला की पाठ्यक्रम म्हणजे पाठ्यपुस्तकाची एक रचना, एक आराखडा तयार केला जातो की पाठ्यपुस्तक कसं असावं, त्याची एक चौकट आखली जाते. आणि त्यामधले महत्वाचे घटक असतात
त्यातला आशय कसा असावा, त्यानंतर व्याकरणाचं काय, कोणते घटक द्यावेत, त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये काय द्यावं, भाषाभ्यास मध्ये काय द्यावं, असं सगळा विचार एकमताने केला जातो. त्यातल्या काही कमी जास्त बाबी होतात आणि त्याच्यातून सर्वानुमते एक चौकट आखली जाते, एक आराखडा तयार केला जातो. हा आराखडा सुद्धा काही तज्ञांकडे वेबसाईटवर पाठवला जातो की अभ्यासाला दिला जातो. त्यांच्या मतांचा विचार होतो आणि मग हा आराखडा अंतिम होतो. म्हणजे 4 लोक एकत्र आलेत आणि झाला आराखडा तयार, 4 लोक आलेत एकत्र आणि झालं पुस्तक तयार, असं होत नाही. तर आपण फील्डवर काम करणारे शिक्षक, समाजामध्ये शिक्षणाविषयी आस्था असणारे लोक, तज्ञ मार्गदर्शक, त्यातून प्रशासकीय सेवेमधील लोक आणि अनेक लोकांचा याच्यामध्ये खूप मोठं योगदान असतं आणि त्यातून पाठ्यपुस्तकाची निर्मिती होते. जसं जुन्या अनुभवी शिक्षकांच्या मतांना महत्व असतं, तितकेच नवीन क्रिएटिव्ह काम करणारे शिक्षक हेही डोळ्यासमोर असतात आणि त्यातूनच त्यांची विषय पारदर्शक स्वरूपामध्ये प्रक्रिया पार पाडली जाते. आणि त्यामुळे आपल्याला जरी एखाद वेळेला असं वाटलं की अरे ही कविता छान होती, ही का नाही आली पाठ्यपुस्तकात, किंवा हा किती छान धडा होता, किंवा एखाद वेळेला असं वाटतं की काय पाठ्यपुस्तकात हा धडा घातलाय, किती अवघड आहे, किंवा एखाद वेळेला वाटतं की किती खरोखरच म्हणजे ही भाषा कशी कळेल मुलांना. असं पाठ्यपुस्तक नवीन जेव्हा आपल्या हातात येतं शिक्षक म्हणून, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न असे येतात. पण पाठ्यपुस्तकाच्या मधील घटकांची निवड करताना अनेक निकष हे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार निश्चित केले जातात आणि त्याच्यामध्येच प्रादेशिकता आहे, विविध बोलीभाषांचा परिचय आहे, नंतर विविध मराठी भाषेमध्ये तर साहित्य प्रकार विलक्षण आहेत, त्या साहित्य प्रकारांची ओळख मुलांना व्हावी हा हेतू असतो. जसे नवीन साहित्यिक मुलांना कळावेत अलीकडच्या काळातले नव्वदोत्तरी, तरीही आधीचे म्हणजे ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव हे म्हणजे कायमच सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आहे, अशा साहित्यिकांच्या लेखन शैलीची ओळख पण मुलांना व्हायला हवी अलीकडच्या, हाही हेतू असतो. आणि त्यातून मुलं शिकावीत, माणूस म्हणून घडावीत हा हेतू असतो. आणि त्यामुळे प्रत्येक घटकाचा विचार करताना या सर्व अंगांनी विचार केला जातो आणि मगच पाठ्यपुस्तकामधील घटकांची निवड केली जाते. या निकषांनुसारही हे निकष कोणते आहेत, या निकषांनुसार निवड कशी केली जाते आणि मग अंतिम कसं होतं, हा आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे. त्याचा विषय आजचा हा आहे. सर्वात प्रथम पाठ्यपुस्तक संकल्पना आपण समजून घेऊया. पाठ्य म्हणजे आपल्याला शिकलंच पाहिजे असं, आपल्याला समजलंच पाहिजे असं. आपण जेव्हा एरवीची पुस्तकं वाचतो, पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्तची जी पुस्तकं आपण वाचतो, तर त्यावेळेला आपल्याला ती समजली हवी, समजायला हवी, हा एक हेतू आपला असतो. पण पाठ्यपुस्तकाच्या बाबतीमध्ये मात्र त्यातील प्रत्येक घटकाचं आकलन आपल्याला व्हायला हवं आणि ते आकलन आपल्याला झालंय हे आपल्याला समजावूनही सांगता यायला हवं, ते आपल्याला मूल्यमापनाच्या माध्यमातूनही कळायला हवं. हा एक महत्वाचा भाग असतो आणि त्या दृष्टीने इतर पुस्तकांपेक्षा पाठ्यपुस्तकाचं स्थान हे वेगळं राहतं. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पाठ्यपुस्तकाचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे, अत्यंत अनिवार्य स्थान आहे. पाठ्यपुस्तक शिकवतो म्हणजे काय, आपण म्हणतो झाला पोर्शन माझा पूर्ण, झाला अभ्यासक्रम पूर्ण. तर पाठ्यपुस्तकामधले घटक केवळ म्हणजे आता माधुरी जोशी मॅडमनी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला, केवळ त्याचा वाच्यार्थ कळला म्हणजे पाठ्यपुस्तकामधला घटक समजला असं नाही, तर लक्षार्थापर्यंत मुलांना नेणं हे महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पाठ्यपुस्तकाचं महत्वाचं स्थान आहे. भाषिक कौशल्य, मराठी भाषेची जी महत्वाची 4 कौशल्य आहेत की वाचन, लेखन, भाषण संभाषण, या सगळ्या भाषिक कौशल्य विकसित करण्याचं साधन हे पाठ्यपुस्तक आहे. पाठ्यपुस्तकामधील घटकांच्या माध्यमामधून भाषिक कौशल्य विकसित करण्याचा मार्ग हा आपला सुकर होणार आहे आणि त्यामुळे
पाठ्यपुस्तकाचं स्थान हे अनिवार्य आहे आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये आणि मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेमध्ये. विषयाची गोडी निर्माण करण्याचं आणि ती वाढवण्याचं पाठ्यपुस्तक हे महत्वाचं साधन आहे. पाठ्यपुस्तकामधले घटक जर मुलांच्या भावविश्वाशी जोडलेले असतील, मुलांना कुठेतरी रिलेट करणारे असतील, मुलांना आपले वाटतील असं असतील, तर मूल पाठ्यपुस्तकामधील घटकात रमतं. पण मग हे नुसतं वाचून रमेल का? मुलांनी फक्त स्वतः वाचलं तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावणं जो आहे ही सगळी मुलं करू शकतील का? तर नाही. तर त्यासाठी एक आपल्याला आपल्या मदतीची, शिक्षकांच्या मदतीची मुलांना गरज असते. आणि म्हणून कुठल्याही घटकामधून कुठला आशय मुलांपर्यंत पोचवायचा आहे, कोणतं मूल्य मुलांपर्यंत पोचवायचंय आणि विषयाची गोडी कशी निर्माण करायची, आवड कशी निर्माण करायची, यासाठी पाठ्यपुस्तक हे महत्वाचं साधन आहे. त्याचबरोबर चांगली पाठ्यपुस्तकं हे विद्यार्थ्यांच्या संस्कृती संवर्धनाचं महत्वाचं अंग आहे. संस्कृती संवर्धन ही संकल्पना आपल्या मराठी भाषा विषयाच्या शिक्षकांना समजावायला हवी असं अजिबात नाही. आपण सगळेजण संस्कृती संवर्धन ही संकल्पना आपण जाणता. आपल्या मुलांना चांगलं माणूस म्हणून घडवणं, चांगलं काय वाईट काय यातला फरक मुलांना कळणं आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त मूल्य रुजवणं, जीवन कौशल्यांचा त्यांचा विकसित करणं, त्यांच्या आमची जीवन कौशल्य समृद्ध करणं, हे महत्वाचं काम संस्कृती संवर्धनामधून आपल्याला करायचंय, शिक्षक म्हणून करायचंय. आणि यासाठी पाठ्यपुस्तक हे महत्वाचं साधन आहे. पाठ्यपुस्तक हा एकूण ग्रंथ व्यवहाराचा कणा म्हटलं जातं. याला पाठ्यपुस्तकाला एकूण ग्रंथ व्यवहाराचा कणा म्हटलं जातं. आज पाठ्यपुस्तकांची जर संख्या पाहिली तर 10वी 12वीची जर बघितली तर जवळजवळ 17 ते 18 लाख विद्यार्थ्यांच्या हातात आपलं पाठ्यपुस्तक जातं. आणि त्यामुळेच पाठ्यपुस्तकं चांगली होणं, पाठ्यपुस्तक सर्व बाजूंनी चांगली होणं, भाषिक कौशल्य समृद्ध होण्यास पूरक ठरणं ही सगळी पाठ्यपुस्तकाची जबाबदारी ठरते. पण केवळ पाठ्यपुस्तकाची जबाबदारी असं नाही म्हणता येणार आपल्याला. ही पाठ्यपुस्तकं ज्याच्या माध्यमामधून मुलांपर्यंत पोहोचणार आहेत तो शिक्षक हाही यामध्ये महत्वाचा घटक आहे. या सगळ्या दृष्टीने पाठ्यपुस्तक ही संकल्पना सर्वार्थाने आपण समजून घ्यायला हवी. शिक्षक म्हणून पाठ्यपुस्तकाचा जेव्हा एक चौकट आखली जाते, पाठ्यपुस्तकाचा जेव्हा आराखडा ठरवला जातो, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला असं येतं की मराठी साहित्यामध्ये विविध साहित्य प्रकार अतिशय विलक्षण ताकदीने रुजलेले आहेत. म्हणजे त्या दृष्टीने मराठी भाषा ही अत्यंत श्रीमंत भाषा आहे, साहित्यिक भाषा म्हणून. आणि मग या विविध साहित्य प्रकारांचा, जास्तीत जास्त साहित्य प्रकारांचा परिचय शालेय वयामध्ये मुलांना व्हावा हा हेतू असतो. आणि त्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तक 10वीचं जर कुमार भारतीचं बघितलं किंवा एकूणच अगदी 1ली ते 10वीची पुस्तकं बघितली तर 1ली 2रीची पुस्तकं थोडीशी चित्रांच्या दृष्टीने हे आहेत, कारण वर्णाक्षर वगैरे त्यांना शिकवणं गरजेचं आहे. पण 6वी 7वी नंतरची जर पुस्तकं बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अधिकाधिक साहित्य प्रकारांची ओळख मुलांना व्हावी, परिचय मुलांना व्हावा हा एक निकष असतो. आणि त्यानुसार पाठ्यपुस्तकामधील घटकाची निवड केली जाते. अभिरुची संपन्न हा एक निकष आहे. पाठ्यपुस्तकामधले घटक साहित्यिक अंगानी, साहित्यिक अभिरुची मुलांची वाढावी, साहित्यिक आवड वाढावी, भाषेची गोडी मुलांना लागावी आणि उत्तम अभिरुची असलेले पुढचे भावी नागरिक तयार व्हावेत हा एक कुठेतरी हेतू असतो. आणि त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकामधील पाठांची निवड केली जाते. विचार प्रवर्तक कुठलाही घटक, पाठ्यपुस्तकामधला कुठलाही घटक जर बघितला तर मुलांनी आपला त्यातनं विचार केला पाहिजे. प्रतिकूलतेमधूनही कशी आपल्याला अनुकूलता साधता येते हा विचार आहे. पाठ्यपुस्तकातल्या कुठल्या घटकातून हा विचार येऊ शकतो, कुठल्या घटकामधून चांगल्या माणसाची लक्षणं, चांगलं माणूस होणं म्हणजे काय हे कळतं. अशा दृष्टीने विचार करायला लावणारी प्रवर्तक, विचार प्रवर्तक असे घटक पाठ्यपुस्तकात असावेत असा एक निकष आहे.
आणि त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकामधील घटकांची रचना आहे. त्याचबरोबर भावनिक विकासाला पोषक, शिक्षक बंधू भगिनींनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जेव्हा एखादा घटक विद्यार्थ्यांसमोर मांडत असतो, एखादा घटकाची उकल करत असतो, तेव्हा काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळतं. किंवा काही शिक्षक सुद्धा आपण एखादा घटक समजावून सांगताना डोळ्यात पाणी येतं आपल्या. अगदी म्हणजे इंग्लिश मिडियमचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये काकोडकरांचा पाठ आहे, माशेलकरांचा पाठ आहे, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं तुम्ही द्वितीय भाषेची पण पुस्तकं बघा. म्हणजे केवळ आपण कुमार भारती शिकवतो म्हणून कुमार भारतीचीच पुस्तकं बघायची असं नाही. मराठीची सगळी पुस्तकं, सगळ्या स्तरावरची पुस्तकं जर आपण अभ्यास केला तर आपल्याला भाषिक अंगाने एक वेगळा पैलू विकसित होतो आणि आपल्याला मुलांना उदाहरणं देताना ते सोपं जातं. हे जे घटक आहेत यातून मुलांच्या भावनेला कुठे हात घालता येतोय का? मुलांची संवेदनशीलता कुठेतरी हरवता कामा नये, मुलं अशी निगरगट्ट होता कामा नये. हसणं, रडणं, एखाद्या दुसऱ्याच्या भावनेशी आपण एकरूप होता येणं, असे भावनिक विकासाला पोषक करणारे काही घटकांचा पाठ्यपुस्तकात अंतर्भाव केला जातो. त्याचबरोबर प्रादेशिक समतोल साधणारे घटक आहेत काही पाठ्यपुस्तकांमध्ये. म्हणजे केवळ पुण्या मुंबईच्या लोकांनाच आपलं पुस्तक वाटता नाही कामा. आपल्या महाराष्ट्रामधले जे भाग आहेत, कोकण आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, इकडे कोल्हापूर सातारा हा जो भाग आहे, या सगळ्या लोकांना, सगळ्या राज्यामधल्या शिकणाऱ्या मुलांना ते पुस्तक आपलं वाटायला पाहिजे. आणि त्यामुळे केवळ जरी प्रमाण भाषेमध्ये पुस्तक असलं तरी केवळ छापील भाषा असं पाठ्यपुस्तकाचं स्वरूप राहत नाही. वेगवेगळ्या प्रदेशातल्या लेखकांच्या साहित्यिकांच्या साहित्याचा विचार पाठ्यपुस्तक तयार करताना निश्चित केला जातो. संस्कारक्षम घटकांची निवड केली जाते की प्रत्येक घटकामधून मुलगा काय शिकेल, मुलगा काय घेईल, मुलात काय रुजेल अंगी, कुठला संस्कार मुलगा घेऊन जाईल हा पाठ शिकवल्यानंतर, हा एक विचार पाठ्यपुस्तक तयार करताना असतो. मूल्याधिष्ठित, तुम्हाला सगळ्यांना मूल्य कोणती आहेत ही वेगळं सांगायची गरजच नाहीये. मागे मूल्य शिक्षणाचा तास आपल्याकडे असायचा, आपल्या सगळ्यांना माहितीये 10 मूल्य शासनाने ठरवली आहेत. पण केवळ 10 मूल्य असं नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला जो पाया भक्कम असतो तो केवळ आपली मूल्यांवरचा विश्वास आणि आपली जीवनशैली जर मूल्याधिष्ठित असेल तरच आपण आयुष्यातल्या प्रत्येक संकटांना सामोरं जाऊ शकतो. आणि हा पाया शालेय वयात भक्कम व्हावा यासाठी घटकांची निवडही तशा पद्धतीने केली जाते की ज्यातून मूल्यांची रुजवणूक होईल. त्याचबरोबर जीवन कौशल्य रुजवणारे घटक पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत केले जातात. आजच्या काळामध्ये मूल्य जितकी महत्वाची आहेत तितकंच जीवन कौशल्यांना, लाईफ स्किल्सना खूप महत्व आहे. कारण आत्ताच्या धकाधकीच्या अतिशय तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना समायोजन करता आलं पाहिजे आणि त्यामुळे लवचिकता, अनेक जीवन कौशल्य आहेत. या जीवन कौशल्यांचा दैनंदिन आयुष्यामध्ये वावरताना मुलांना वेगवेगळ्या प्राधान्यक्रम ठरवता आले पाहिजेत, प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत. मुलांना कुठे लवचिक राहायचं हे कळलं पाहिजे, कुठे आपण तत्वनिष्ठ राहायचं हे कळलं पाहिजे. या सगळी ही लाईफ स्किल्स आहेत, ही जी जीवन कौशल्य आहे तो रुजवणं, शालेय वयात मुलांमध्ये रुजावी हा प्रयत्नही पाठ्यपुस्तकातील घटकांमधून व्हावा असाही एक प्रयत्न असतो, असाही एक निकष असतो. आता तुम्ही काही जण म्हणाल की आता कुमार भारतीचं पुस्तक आहे, समजा पाठ्यपुस्तकात हा धडा आहे, समजा काय बोलतो मराठी धडा आहे, तर बोलतो मराठीमध्ये कुठलं आहे लाईफ स्किल, कुठलं आहे मूल्य, तर हे कुठल्या घटकामधून कुठल्या लाईफ स्किलचं, कुठल्या जीवन कौशल्यांची रुजवणूक करता येऊ शकेल, कोणतं मूल्य आपण रुजवू शकू मुलांमध्ये, हा अभ्यास हा आपल्या शिक्षकांचा अभ्यास. कारण आपल्याला आपल्या समोरची मुलं माहिती आहेत, त्यांचं भावविश्व आपल्याला माहितीये, त्यांची सामाजिक परिस्थिती आपल्याला माहितीये. त्यामुळे कुठला घटक मुलांमध्ये कशा पद्धतीने मुलांशी रिलेट करता येईल आणि कशा पद्धतीने ते मूल्य मुलांमध्ये रुजेल हे आपला अध्यापन पद्धतीचा भाग राहतो.
आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकातल्या घटकांकडे पाहण्याची दृष्टी एक शिक्षक म्हणून आपली प्रगल्भ व्हायला हवी असं मुद्दाम नमूद करते. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकं, अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन यांच्यामधील परस्पर संबंध हा आपण शिक्षक म्हणून लक्षात घ्यायला हवा. मला एखादं पुस्तक आवडतं तर ते मला आवडतं, पण मला जे पुस्तक आवडतं तेच माझ्या मैत्रिणीला आवडेल असं नाही, तेच माझ्या मुलांना आवडेल असं नाही. तर ही आवड वेगळी असते. पण अभ्यासक्रमाचा आराखड्यानुसार पाठ्यक्रम तयार होतो, त्यानुसार पाठ्यपुस्तकं तयार होतात, त्यावर आधारित अध्यापन पद्धती आपण शिक्षक ठरवतो, त्यानंतर मूल्यमापन होतं. आणि त्यामुळे या सगळ्यामधला जो परस्पर संबंध आहे तो शिक्षक म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पाठ्यपुस्तकाकडे त्या अंगाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. मी पहिल्यांदा जे म्हटलं की आपल्याला मूल्य मुलांमध्ये रुजवायचे, जीवन कौशल्य रुजवायचे, भाषिक कौशल्यांचा विकास मुलांचा व्हायला हवा. कशा पद्धतीने ते होईल हा विचार करणं अध्यापन पद्धतीमध्ये हे शिक्षक म्हणून ही आपली जबाबदारी राहते. मूल्यमापनाच्या माध्यमामधून मुलांमध्ये ते रुजलंय का, मुलं ते व्यक्त करू शकतात का हे पाहणं म्हणजे खरोखरच तो घटक मुलांपर्यंत पोचलाय का नाही हे पाहणं. म्हणजे पाठ्यपुस्तकामधील घटकांची निवड करणं, त्या निकषांनुसार निवड करणं हा एक भाग झाला. आणि त्यावर आधारित अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन हा आपल्या शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाचा भाग झाला. आणि म्हणूनच नवीन पाठ्यपुस्तक तयार झालं की एक शिक्षक प्रशिक्षण जी राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर घेतली जातात, त्याचं कारणच हे आहे की एखादा घटक पाठ्यपुस्तकामध्ये आला तर पाठ्यपुस्तक तयार करताना त्याच्या मागची नेमकी भूमिका काय, त्यातून नेमकं काय देणं अपेक्षित आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने काय कशावर फोकस करता आलं पाहिजे हे शिक्षकांपर्यंत पोचावं हा शिक्षक प्रशिक्षणाचा हेतू असतो. अनेक यशस्वी शिक्षक प्रशिक्षणामधून अनेक क्रिएटिव्ह टीचर्स त्याच्यामध्ये स्वतःची भर घालतात आणि स्वतःची भर घालून तो उत्तम प्रकारे घटक मुलांसमोर जातो. तुम्हाला माहितीये की वाट पाहताना धडा आहे अरुणाताईंचा, तर अरुणाताईंचा जो धडा आहे वाट पाहताना, तर कित्येक शिक्षक मला माहितीयेत की अरुणाताईंच्या अनेक ललित लेखांचं काही वाचन केलेलं आहे युट्यूबवर, त्याचा एखादा व्हिडिओ मुलांना दाखवतात. किंवा अरविंद जगतापांचं पत्र आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, मग अरविंद जगतापांच्या पत्राचं वेगळेपण, मुलं नुसतं चला हवा येऊ द्या मधल्या काहीतरी विनोद बघतात आणि हसतात असं नाहीये. त्या पत्राचा साहित्यिक मूल्य काय आहे हे मुलांपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी आपल्या शिक्षकाची राहते. आणि मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून ते मूल्य मुलांपर्यंत पोचलंय का नाही हे आपल्याला आजमावता येतं. खरी ही जबाबदारी आपल्याला. आपण म्हणतो की रिझल्ट हे लागला, मूल्यमापन आणखीन परीक्षा सोपी झाली पाहिजे, मुलांना मार्क मिळाले पाहिजेत, पण ह्या सगळ्यातनं खरोखरच हे कौशल्य मुलांपर्यंत पोचतायत का, आणि ही पोचण्यात कुठे आपण कमी पडतोय का, जास्त पडतोय का, केवळ आपण गुणांवर, परीक्षेतील गुणांनाच महत्व देतोय याचा विचारही कुठेतरी आपण या उपक्रमांच्या निमित्ताने म्हणून करायला हवा असं आवर्जून मला आपल्याला सांगावंसं वाटतं. की मुलांमध्ये भाषिक कौशल्य कोणती रुजतायत, मुलांमध्ये कोणते गुण या आशयाच्या निमित्ताने रुजलेत हे पाहणं महत्वाचं आहे का, मुलांना किती मार्क पडलेत, परीक्षेत किती गुण पडलेत हे महत्वाचं आहे. म्हणजे परीक्षेत गुण मिळणं महत्वाचंच आहे, पण त्यासाठी विषय समजून गुण मिळाले पाहिजेत. म्हणून हे ऍप्लिकेशन बेस्ड जे मूल्यमापन आता आपल्याकडे आलं ते त्या दृष्टिकोनातून आलेलं आहे. हा त्याच्या मागचा भावार्थ तुम्ही समजून घ्या. आणि अशा दृष्टीने ही जी चेन आहे, ही जी साखळी आहे, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकाची रचना, त्यावर आधारित अध्यापन पद्धती आणि त्यावर आधारित मूल्यमापन, ही एकात एक अडकलेली साखळी आहे. आणि त्यामुळे ही सगळी सगळ्या पायऱ्या तुम्ही समजून घेतलात, शिक्षक म्हणून समजून घेतलात की आपलं अध्यापन हे जास्त फोकस्ड, जास्त आपल्या लक्षापर्यंत पोहोचणारं राहील. अभ्यासक्रमामध्ये जी उद्दिष्ट असतात ती लक्षात घेऊनच मुलांचा वयोगट, पूर्वज्ञान,
त्यांची आकलन शक्ती, त्यांचं भावविश्व विचारात घेऊन निवड केली जाते. पाठ्यपुस्तकामधील जे घटक आहे त्या घटकांची निवड करताना अभ्यासक्रमाची उद्दिष्ट नेमकी काय आहेत, मुलांचा वयोगट काय आहे, पूर्वी मुलं काय शिकली आहेत, भाषेचा कोणता पाया त्यांचा तयार आहे. सगळ्याच मुलांची आकलन शक्ती, काही सगळी मुलं गिफ्टेड नसतात, त्यामुळे सर्वसामान्य आकलन शक्ती काय मुलांची कशी आहे आणि मुलं कोणत्या सामाजिक स्तरातली आहेत, मुलांचं भावविश्व कसं आहे, हा विचार पाठ्यपुस्तकामधील घटक निवडी मागे निश्चित असतो आणि त्यावरूनच आशयाची निवड केली जाते. हा आशय एक लक्षात घ्यावं असं मला वाटतं की कुठलाही घटक बघा पाठ्यपुस्तकातला पहिल्यांदा जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला तो वेगळा समजतो, दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा वेगळा समजतो आणि वारंवार वाचनातून त्या घटकाचे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात आणि यातूनच आपली प्रगल्भता वाढत जाते, शिक्षक म्हणून प्रगल्भता वाढत जाते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकाकडे जर बघितलं तर आपण अगदी उद्दिष्टाप्रत मुलांना आपल्या नेऊ शकतो. मूल्यमापनाच्या दृष्टीनेही ती यशस्वी होतात, हे याबद्दल आपण अजिबात शंका बाळगू नये. आज पाठ्यपुस्तक निवड आणि निकष हा विषय असला तरी आज आमच्या वेबिनार मध्ये जवळजवळ सगळे शिक्षक इयत्ता 10वी आणि त्यामुळे या पाठ्यपुस्तकाबद्दल बोलणं हे जास्त संयुक्तिक ठरेल, योग्य ठरेल. पण भाषा विषयाच्या शिक्षकांनी असं वाटतं मला की सर्वच भाषा विषयांची पाठ्यपुस्तकं एकदा नजरेखालून घालावीत. आपण जरी 8वी 9वी 10वीला शिकवत असलो, फक्त 10वीला शिकवत असलो तरी दुसरीला काय, दुसरीचं पुस्तक काय बघायचंय असा विचार आपण करू नये, कारण ही सगळी पुस्तकं ही ग्रेडेड पुस्तकं आहेत, श्रेणीबद्ध पुस्तकं आहेत. मुलाला नाम ही संकल्पना कळली तर सर्वनाम कळेल, तर विशेषण कळेल, तर पुढच्या स्टेप्स आहेत आणि त्यामुळे मुलं आपली कशी शिकली आहेत, कसा पाया तयार झालाय हे जर एक नजर टाकली आधीच्या पाठ्यपुस्तकांवर तर आपल्याला 10वीचं पाठ्यपुस्तक समजून घेणं आणि ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे जास्त सोपं जाईल, सहज जाईल. 10वीचं पाठ्यपुस्तक तयार करताना सर्वात महत्वाचा विचार केलेला आहे की 10वीची जी मुलं आहेत हा अतिशय संवेदनशील वयोगटातली मुलं आहेत. त्याला कुमारावस्थेचा काळ म्हणतात, वादळी व्यक्तिमत्वाचा काळ ज्याला म्हणतात. ही 14, 15, 16 साधारण या वयोगटातली मुलं आहेत, साधारण 15-16 या वयोगटातली ही मुलं आहेत. अतिशय संवेदनशील आहेत, मानापानाच्या खूप त्यांच्या हे आहेत समजुती आणि या सगळ्याचा विचार या घटकांच्या निवडीमध्ये केलेला आहे. पाठ्यपुस्तकाच्या गद्य पद्य घटकांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि कुमार भारतीच्या प्रत्येकच म्हणजे चित्र बघा, आतली बाह्यरंग बघा, रंगसंगती बघा, या सगळ्यामध्ये हा विचार केलेला आपल्या लक्षात येईल. पूर्वी जेव्हा स्टेट बोर्डाकडनं पुस्तकं तयार व्हायची 9वी 10वीची तेव्हा चित्रांचा फारसा विचार केला जायचा नाही, पण बालभारतीकडे जसं 9वी 10वीची पुस्तकं आली तसं चित्र, रंगसंगती त्यांचा स्वतःचा एक सेटअप असल्यामुळे त्याचा विचार केला गेला आणि त्यामुळे या 4-5 वर्षातली जर पुस्तकं तुम्ही पाहिली तर अधिक सचित्र आणि अधिक मुलांना आपलीशी वाटतील, आकर्षक जास्त होतील अशी झालेली आहेत. 10वी म्हटलं की एक दडपण असतं मुलांना, म्हणजे पालकांचं दडपण असतं, समाजाचं दडपण असतं आणि अरे वा 10वी का, सगळे जाता येता टोकत असतात मुलांना. आणि या 10वीच्या दडपणाच्या काळामध्ये सुद्धा मुलांचं पुस्तक हे मुलांना आपलं वाटावं, मुलांना सहज समजावं असा एक हेतू असतो आणि या दडपणाचा पण विचार हे घटक निवडताना निश्चित केला जातो की मुलं बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत, पहिलीच ही मोठी परीक्षा आहे, तुलनेने वयोगट लहान आहे आणि त्यामुळे पाठ्यपुस्तकातील घटक मुलांना आपलेसे वाटतील, सहज समजतील, स्वतःच्या अनुभव विश्वाशी ते रिलेट करतील हा विचार नक्की केलेला आहे. आणि त्यामुळे संवेदनशील वयोगट, त्यांना जे दडपण आहे या मोठ्या परीक्षेचं, त्या दडपणाचा विचार केलेला आहे आणि या दृष्टीने पाठ्यपुस्तकाची कुमार भारतीच्या रचना केलेली आपल्या लक्षात येईल. प्रत्येक पाठ कुमार भारती मधला प्रत्येक घटक प्रयत्न, जिद्द, चिकाटी यांची रुजवणूक मुलांमध्ये करणार आहे.
कुठल्या ना कुठल्या अँगलने तुम्हाला लक्षात येईल की पाठ्यपुस्तकातल्या घटनांमधून मुलांमध्ये सकारात्मकता कशी निर्माण होईल, मुलांमध्ये प्रयत्नांची शिकस्त करण्याची ओढ जिद्द कशी निर्माण होईल, चिकाटी कशी उत्पन्न होईल, याचा विचार निश्चित घटकांमध्ये केलेला आहे. सकारात्मक दृष्टिकोन मुलांचा तयार व्हायला पाहिजे. दिवसेंदिवस आपण असं बघतो की किती ताणात मुलं वावरतायत आणि आता तर सध्याचा काळ तर अक्षरशः सर्वांच्याच दृष्टीने चॅलेंजिंग काळ आहे, सर्वांच्या दृष्टीने आव्हानात्मक काळ आहे. आणि अशा परिस्थितीत आपलं मूल विचार कसं करतं, वर्तन कसं करतं, या विचार आणि वर्तनाला पाठ्यपुस्तकातील घटकांची कुठे जोड देता येईल का? पाठ्यपुस्तकामधील घटक समजावून सांगताना सध्या उद्भवलेल्या जागतिक आरोग्य समस्येचा कुठेतरी मुलांना त्याची उदाहरणं देऊन त्याच्यामध्ये सकारात्मकता आपण निर्माण करू शकू का, हा विचार निश्चित करायला हवा. आपण नेहमीच असं बघतो की पाठ्यपुस्तकातल्या घटनांना चालू घडामोडींशी कुठेतरी निगडीत करतो आणि त्यामुळे मुलांना तो घटक समजणं सोपं जातं. हा प्रत्येकच शिक्षक हा प्रयत्न करत असतो आणि अशा प्रयत्नातूनच मूल खंबीर उभं राहायला शिकतं आणि आशयाचं जे उद्दिष्ट आहे, आशय शिकण्याचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य होतं. आणि त्यामुळे संवेदनशील वयोगटाचा विचार, अंतरंग ते बहिरंग, 10वीचं दडपण, प्रयत्न, जिद्द, चिकाटी यांची रुजवणूक आणि सकारात्मकता याचा जास्तीत जास्त विचार, प्रामुख्याने विचार या पाठ्यपुस्तकातील 10वी कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकातील घटकांची निवड करताना झालेला आहे. ही निवड करताना हे सगळं अतिशय कंटाळवाण्या पद्धतीने मुलांपर्यंत पोचावं असं कुणालाच वाटणार नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त तरलपणाने, जास्तीत जास्त हसत खेळत मुलं शिकतील, जास्तीत जास्त ताल, त्याचा कवितेचा एखादा ताल मुलांना कळेल, भाषिक अंगाने मुलं शिकतील, अशा दृष्टीने वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची निवड केलेली आहे. पण या सगळ्याचा विचार केलेला आहे. तुम्ही तुमच्या सगळ्यांचा कुमार भारती पाठ्यपुस्तक हे परिचयाचं आहे. अगदी पहिली जी काव्यानंदासाठीची कविता आहे ती केवळ देशप्रेमाचं मूल्य रुजवणारी आहे. कवितेचा आस्वाद घ्यायचा आहे त्यातनं आणि कवितेच्या आस्वादातून प्रत्येक भाषेला, शब्दालाही ताल असतो हे मुलांना कळावं आणि त्या तालाचा आनंद मुलांना घेता यावा. आणि यासाठी या कवितेवर मूल्यमापनातल्या कृती नसल्या तरी देशप्रेम रुजावं, एकात्मता रुजावी आणि हा अर्थ समजून मुलांनी त्याचा काव्यानंद घ्यावा, हा एक त्याच्यामध्ये हेतू आहे. बोलतो मराठी निललित प्रकारचा लेख आहे. मराठीतल्या गमती जमती आहेत की कसंही बोललं जातं आणि मग कळत नाही मुलांना की नेमकं मराठी कसं आहे. चांगलं मराठी मुलांना कळावं, त्याच्यामध्ये अनेक छान उदाहरणं दिलेली आहेत, ललित अंगाने लिहिलेलं आहे आणि मग मुलांना आपले हसू येतं मुलांना की खरंच की आपण असं म्हणतो डोसा बनवला वगैरे, तर बनवला हा शब्द काही मराठीतला नाहीये. बनवणे हे क्रियापद, बनवणे हे शब्द हिंदीतलं आहे आणि मराठीमध्ये बनवणं हे वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. कसं बनवलं मी त्याला, अशा अर्थाने. अशा जेव्हा छटा मुलांना कळतात तेव्हा भाषेची गोडी लागते, तेव्हा भाषा मुलांना आवडायला लागते. कुटुंबाचं आगळ आजी महेंद्र कदमांचा पाठ आहे, कर्ते सुधारक कर्वे, किंवा हा जो पाठ आहे वीरांगना, हे सगळे व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहेत. व्यक्तीने केलेलं कार्य, प्रतिकूलतेमधून उभं राहिलेलं मोठं काम मुलांना कळावं, हा हेतू होता. त्यावेळची सामाजिक परिस्थिती मुलांना कळावी, हाही हेतू होता. कर्व्यांनी कोणत्या सामाजिक परिस्थितीमधून स्त्री शिक्षणाचं कार्य केलं हे मुलांना कळावं. आजच्या काळामध्ये मुलांना त्या काळात केवढ्या समस्या होत्या, किती प्रतिकूलता होती, आर्थिक दृष्ट्या सुद्धा, हेही मुलांना कळावं. कशा पद्धतीने आपण तो घटक जोडतो हे महत्वाचं राहतं. वसंत हृदय चैत्र हा माहितीपर पाठ आहे. बदलत्या ऋतूमधून माणूस कसं शिकतो आणि निसर्गाकडे कसं पहा, कशी दृष्टी ठेवा आणि त्यातून आपल्यामधला माणूस कसा जिवंत ठेवा, निसर्गाशी कशी जवळीक साधा आणि ते बदल तुम्ही कसे समजून घ्या, याचे एक थोडंसं मार्गदर्शन करणारा दुर्गाबाईंचा पाठ आहे. दुर्गाबाईंच्या भाषेबद्दल मी काय बोलावं, आणि त्या दृष्टीने वसंत हृदय चैत्र हा धडा
मुलांपर्यंत पोहोचेल. गोष्ट अरुणिमाची हा घटनाप्रधान घटक आहे. अरुणिमाची गोष्ट ही जिद्द, चिकाटी, उद्दिष्टाप्रत जाण्याचा कितीही खडतर मार्ग असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे हा विश्वास, उच्च ध्येय हे मुलांना कळावं आणि मुलांनी प्रतिकूलतेवर मात करावी. या सगळ्या अनुषंगाने मुलांशी आपल्याला बोलता येईल की आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाहीच घडत, पण ज्या घडतात त्या आपल्या मनासारख्या कशा तयार करता येतील, आपल्याला त्यात कसा आनंद घेता येईल, अशा दृष्टीने मुलांचे विचार आपण वळवू शकू. समीक्षणात्मक पाठ आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा. आदर्श जीवनाची संकल्पना आपल्याला उत्तम लक्षण सारख्या काव्यातून कळते. वस्तू ही अत्यंत चिंतनशील कविता आहे. आज आपली मुलं काही नाही, संपलं पेन्सिल तुकडा दिलं फेकून, नवीन पेन्सिल, खोडरबर एवढासा तुकडा उरला दिलं फेकून. पण प्रत्येक वस्तूला एक मोल असतं, प्रत्येक वस्तूला भावना असतात. हा विचार मुलांपर्यंत पोचावा. घे की फेक किंवा वापरा आणि फेका ही आजची जी संस्कृती आहे त्याला कुठेतरी आपण अंतर्मुख करू शकू का मुलांना, हा विचार वस्तू कविता देते. रूपकात्मक पाठ आहे वि. स. खांडेकरांचा. गवताचं पातं, छोटस पातं अक्षरशः जीवनाचा केवढा धडा आपल्याला देतं. हा धडा मुलांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य आपल्या अध्यापन पद्धतीचं आहे. वाट पाहताना अरुणाताईंचा मी सांगितलं तसं ललित अंगाने लिहिलेला पाठ आहे. आश्वासक चित्र, स्त्री पुरुष समानतेचं उद्याचं चित्र आहे. पण मुलांपर्यंत हे पोचलं तर खरंच उद्याचा समाज हा खरोखरच असा स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजलेला असेल. थोडा बदल होतोय, नक्कीच चांगला आणि सकारात्मक बदल आहे. हा अधिकाधिक बदल या उद्याच्या नागरिकांपर्यंत आश्वासक चित्रामधून पोचू शकेल. स्थूल वाचनामध्ये मनक्या पेरेनं लागा, माणसं पेरत जाऊया. माणसं पेरत जाऊ म्हणजे काय, माणुसकी पेरत जाऊ, माणुसकी म्हणजे काय, या संकल्पना वेगवेगळ्या उदाहरणातून आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकू. सोनाली हा प्राण्यांविषयी संवेदनशील राहणाऱ्या डॉक्टर पूर्णपात्र्यांचा पाठ आहे. आपली मुलं सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींशी, आपलं पाळलेलं कुत्र, पाळलेली मनी याच्याशी पण ते खूप त्यांच्या भावना जोडलेल्या असतात. तर कुठेतरी प्राण्यांविषयी भूतदया निर्माण करणारा हा पाठ आहे, त्या अंगाने हे बघता येईल. विज्ञान कथा आहे निर्णय. विज्ञानाचे अनेक फायदे, मर्यादा या मुलांना या निमित्ताने मुलांशी बोलता येईल. मूक समाजाचा नायक जवी पवारांच्या कवितेबद्दल काय सांगावं. आंबेडकरांचं काम, आंबेडकरांनी समाजासाठी केलेलं एक केवढं मोठं काम उभं केलंय आणि केवढा एक विचार दिलाय. हा विचार मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षक म्हणून आपल्याला करता यायला पाहिजे. आपण सगळे करताच, पण जास्त अंतर्मुख होऊन वेगळ्या पद्धतीने आपण हे मूल्य, हा विषय हे मुलांपर्यंत पोहोचवू शकू का, हा विचार आपण सगळे करूया. सर्व विश्वची भावे सुखी हा चिंतनशील पाठ आहे. आणि व्युत्पत्ती कोश आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, 8वीत तुम्ही शब्दकोश मुलांनी शिकलेला आहे. 9वी मध्ये विश्वकोश आहे आणि 10वीला व्युत्पत्ती कोश आहे. शब्दाची गंमत मुलांना कळली तर मुलांना भाषा आवडेल, मुलांना मराठी आवडेल. मुलांमध्ये जसं चांगला माणूस मुलांनी व्हायला पाहिजे, तसं भाषिक अंगांनी समृद्ध व्हायला पाहिजे. उद्याचे लेखक, उद्याचे कवी हे हा सगळा पाया जर आपला घट्ट झाला, छान तयार झाला, तर उद्याचे लेखक, उद्याचे कवी घडणार आहेत. नाहीतर मग मी काय बोलतोय ते ह्याला कळणार नाही, तो काय बोलतोय ते त्याला कळणार नाही, आमका काय लिहितोय ते वाचणाऱ्याला कळणार नाही. असा जर सगळा विषय झाला तर समाजाच्या विकासाच्या दृष्टीने ते खूप मोठं अवघड परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून कोणी किती शिकला, मेडिकलला गेला, इंजिनिअरिंगला गेला, तरी भाषिक विकासाचा पाया घट्ट करण्याचं, मजबूत करण्याचं सामर्थ्य पाठ्यपुस्तकात आहे. हे सामर्थ्य अध्यापन पद्धतीच्या माध्यमामधून आपण शिक्षकांनी मुलांपर्यंत हे ताकद दिली पाहिजे. मुलांना भाषेची ताकद दिली पाहिजे. आपल्या मनातले विचार आपल्याला योग्य भाषेत मांडता आलेच पाहिजेत. हे ऍप्लिकेशन आहे. आणि या दृष्टीने पाठ्यपुस्तकातल्या कृतींकडे बघा. आपण ओपन एंडेड प्रश्न ठेवलेत, ओपन एंडेड कृती ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाला आपलं मत आहे, पण आपलं मत आपल्याला योग्य भाषेत मांडता आलं पाहिजे.
हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य शालेय वयापासूनच डेव्हलप व्हायला हवं, हा हेतू आहे. आकलनात्मक कृती आहे. ज्ञान मुलांना होतंय, ज्ञान झालं की ज्ञान नुसतं होऊन चालणार नाही, ते आकलन पोचलं पाहिजे, जिरपलं पाहिजे आतमध्ये. नुसतं आकलन नाही तर त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. मला पुष्कळ 2+2 4 येतंय करता, पण बाजारात घ्यायला गेलं तर मला काही लिंब घ्यायला गेलं तर मला त्याचं गणित कळलं नाही, तर त्याचा उपयोग काय? मला ज्ञान पुष्कळ आहे. ही विरोधाभासाची उदाहरणं आपल्या समाजामध्ये दिसतात की शिक्षण एक घेतलेलं आहे पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पूर्ण विरोधाभासाची कृती आहे. तर असं शिक्षण हे खरं शिक्षणच नाही. आणि म्हणून आपली मुलं सर्वार्थाने खरं शिक्षित व्हावीत, खरं शिक्षण त्यांना मिळावं, मूल्याधिष्ठित शिक्षण मिळावं, जीवन कौशल्यांच्या दृष्टीने मुलांचा आपल्या विकास व्हावा, यासाठी पाठ्यपुस्तकाची मदत आपण घ्यावी. पाठ्यपुस्तकातील घटकांकडे त्या अंगाने बघावं, ह्या दृष्टीने पाठ्यपुस्तकाकडे पुन्हा एकदा नजर टाका. पाठ्यपुस्तकाच्या घटकाकडे पुन्हा एकदा पहा आणि त्यावेळेलाच तुम्हाला असं जाणवेल की आपण प्रत्येक घटक प्रत्येक वेळेला नव्याने समजू शकतो. हे सगळे घटक तयार करताना वस्तुनिष्ठ, निपक्षपाती, समतोल आणि अचूक असावे, निर्दोष माहिती असावी, याचा प्रयत्न निश्चितच पाठ्यपुस्तक तयार करताना केला जातो. पण तुम्ही म्हणाल अशा वेड्यावाकड्या बातम्या माध्यमांमधून येतात, तर त्या बातम्या ह्या एकांगी स्वरूपाच्या असतात बऱ्यापैकी. मला त्या विषयात आता जायचं नाहीये, पण पाठ्यपुस्तकाचे घटक निवडताना मूळ लेखकांनी जे लेखन केलेलं आहे त्याला कुठे बाधा संपादक मंडळ येऊ देत नाही. त्यात कुठलीही भर किंवा कुठलंही हे करत नाही. संपादन केलं जातं पण कुठली नावं काढणं, कुठली नावं ऍड करणं असं कुठलीच समिती करत नाही. आणि त्यामुळे कुणाचा तरी एखाद्याच्या डोक्यात काहीतरी येतं आणि ती बातमी होते, पण त्यात काही तथ्य नसतं. अधिकाधिक काळजी या पद्धतीने पाठ्यपुस्तकाची रचना करताना घेतलेली असते आणि सर्व घटक त्याची काळजी घेतात. आणि म्हणूनच पाठ्यपुस्तक तयार करताना समीक्षणाची जी बाजू असते ती महत्वाची ठरते आणि त्या प्रत्येक मताचा आदर केला जातो. आणि या दृष्टीने पाठ्यपुस्तक अधिकाधिक बिनचूक होईल, अधिकाधिक निर्दोष होईल, आशयाच्या दृष्टीने संपन्न होईल, हा विचार केला जातो. उद्याची भावी पिढी ही अधिकाधिक विचारी व्हावी, समाजामध्ये सलोखा निर्माण करणारी व्हावी, संवेदनशील व्हावी, हा विचार पाठ्यपुस्तकातील घटकांच्या माध्यमामधून निश्चित केला जातो. अमेरिकेमध्ये एक संशोधन झालं की पुस्तकाविना, पाठ्यपुस्तकाविना शिक्षण देता येईल का? तर याचा निष्कर्ष असा आहे संशोधनाचा की पाठ्यपुस्तक हे अनिवार्य आहे. पाठ्यपुस्तकाशिवाय शिक्षण देणं हे अगदी म्हणजे कमालीचं शक्य नाहीये. म्हणजे असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे ते ट्रान्सलेशन की पाठ्यपुस्तकाचा आधार मुलांना घ्यायला लागेल, साहित्याचा आधार घ्यायला लागेल, त्यातूनच मूल्य, जीवन कौशल्य, माणूस घडणीचा प्रवास त्यांचा सुकर होणार आहे. आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्ये पाठ्यपुस्तकाचं स्थान हे अबाधित आहे आणि त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 27 जानेवारी 1967 रोजी बालभारती या संस्थेची स्थापना झाली. विशेषतः महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक म्हणजे संशोधन आणि हे मंडळ याची विशिष्ट त्याला एक स्थान आहे, स्वायत्त संस्था आहे. आणि त्याच्यामधनं त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अशी स्थापना झाली. केवळ पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणं आणि त्याच्यामध्ये संशोधन करणं, अधिकाधिक त्याच्यामध्ये बदल करणं, शिक्षकांची मतं विचारात घेणं, अधिप्रमाणित करणं, हा सगळ्या प्रोसेसचा या संस्थेमध्ये विचार केला जातो. आणि 67 सालापासून पाठ्यपुस्तकं ही बालभारती मार्फत प्रकाशित केली जातात. दिवसेंदिवस बालभारती वगैरे नवीन तंत्रज्ञानाची जोड याला मिळालेली आहे. आणि अधिकाधिक उद्याचा समाज संपन्न व्हावा, चांगला व्हावा, निकोप व्हावा, हा विचार मनात ठेवून या सर्व पाठ्यपुस्तकाची रचना केलेली आहे. पहिल्यांदा मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच आता सांगते पुन्हा. पाठ्यपुस्तकाचं शैक्षणिक वयामध्ये, शैक्षणिक भावविश्वामध्ये महत्व वादातीत आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तक शिक्षक म्हणून आपण अभ्यासूया.
अधिकाधिक बाजू घटकाच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. पहिलंच वाक्य मी पुन्हा एकदा रिपीट करते की सर्व पुस्तकं असतात, पण सगळी पुस्तकं पाठ्यपुस्तकं नसतात. या दृष्टीने पाठ्यपुस्तकाकडे पाहावं आणि त्या दृष्टीने घटकांचा अभ्यास करावा असं वाटतं. शेवटच्या नोटवर मी थांबते आणि या निमित्ताने आपल्या सर्वांशी जोडले गेले याचा आनंद आहे. मराठी भाषेच्या दृष्टीने आपण सर्व शिक्षक अधिकाधिक प्रयत्नशील करूया. आपली मुलं भाषिक दृष्ट्या श्रीमंत करूया, समृद्ध करूया आणि गुणात्मक दृष्टीने मूल्यमापनाच्या दृष्टीनेही या सगळ्यांचा विचार करूया असा विश्वास मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. खूप खूप छान अशी माहिती मॅडमने अतिशय आपुलकीने माहिती दिल्यानंतर किंवा जवळीक साधल्यानंतर जी माहिती मिळते ना, तसं वाटलं मॅडमचं बोलणं ऐकून. स्वाती मॅडम खूप खूप धन्यवाद. की पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यामधला दुवा आहे असं आपण म्हणतो ज्या वेळेला, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने मॅडमनी असं म्हटलं की पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे शिक्षक आणि ही फार मोठी जबाबदारी आपणा सर्वांना पार पडायची आहे. हा मुद्दा मॅडम आपण अधोरेखित केलात आणि शेवटचं वाक्य मला खूपच आवडलं की सगळी पुस्तकं पाठ्यपुस्तकं नसतात. पाठ्यपुस्तक जरी पुस्तक असलं तरी सगळी पुस्तकं जी आहेत ती पाठ्यपुस्तक असत नाहीत. याचा फार खोल अर्थ यामध्ये आणि खूप महत्वाचं असं आम्हाला मिळालंय शिक्षकांना आज की इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकाचा विचार करताना मी ज्या वेळेला पाहते पुस्तक किंवा वाचते त्यावेळेला मला लक्षात येतं की मुलांना विनोदही दिलाय, त्याचबरोबर महानायक जो आहे, मूक समाजाचा नायक जो आहे त्याच्यावरही भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर अप्पांचं पत्र असू दे किंवा नीरजांचा कविता असू दे की त्यामुळे त्या मुलांच्या भावविश्वाला सुद्धा साथ घातलेली आहे. एक सामाजिक भान जे आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा काही पाठ या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे पाठ्यपुस्तक मंडळ जे आहे ते त्या वयोगटाचा विचार करून त्या पुस्तकाची निर्मिती करतंय. त्याचं सखोल विवेचन आपण केलं आणि आम्हाला पटवून दिलं की पाठ्यपुस्तक शिकवणं म्हणजेच फक्त विद्यार्थ्यांना ज्ञान करून द्यायचं नाहीये, तर आपल्याला एक सामाजिक भान असलेला भावी नागरिक यामधून घडवायचं आहे आणि यासाठी या पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली जाते. खूप छान अशी माहिती मॅडम आपण आम्हाला दिली. या पहिल्या पुष्पामध्ये स्वाती ताडफळे मॅडम यांनी अतिशय विस्तृतपणे पाठ्यपुस्तकाची उद्दिष्ट, अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आणि या पाठ्यपुस्तकाची निवड करताना कोणते निकष लावले जातात याचं सखोल विवेचन करून आम्हाला फार मोलाची माहिती दिली. आणि मग एक शिक्षक म्हणून आपण फक्त पाठ्यपुस्तक पोहोचवायचं नाहीये, तर त्यातला भावार्थ, आशयार्थ पोहोचवून विद्यार्थ्याला समृद्ध करायचंय, भाषिक समृद्ध करायचंय, त्याचप्रमाणे त्याच्या भावनिक आणि सामाजिक जाणीवा सुद्धा जागृत करून आपण एक मोलाची कामगिरी बजावायची आहे. असं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला या पहिल्या पुष्पामध्ये आपण केलं. तर उद्यापासून दुसरं पुष्प असेल, परवा तिसरं पुष्प असेल, असेच अनेक मान्यवर आपल्या सोबत असतील. आज डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी प्रास्ताविक करून आम्हाला शुभाशीष दिलेले आहेतच. त्यानंतर स्वाती ताडफळे मॅडम यांनी सुद्धा मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांचे मनपूर्वक धन्यवाद करते. त्याचप्रमाणे ताडफळे मॅडम जे आहेत त्यांचे सुद्धा आभारवर धन्यवाद देते की आपल्या मान्यवरांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. शिल्पा कुलथे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा उपक्रम आजपासून साकार होतोय. त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि जे श्रोते उपस्थित बंधू, शिक्षक बंधू आणि भगिनी जे उपस्थित होते त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभारवर धन्यवाद देते आणि भेटूया पुढील उद्याच्या पुष्पामध्ये. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.